श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव. देवादिदेव महादेव भगवान शिव यांच्या चरणी कोटी कोटी नमन. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचीच आमच्या पूजा असते या चॅनलवर. अक्षय तृतीयेला फक्त सोनंच नाही तर त्यासोबतच काही लक्ष्मीकारक आणि शुभफलदायक अशा गोष्टी आपल्याला खरेदी करून आणायच्या आहेत. त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ज्या वस्तूंच्या खरेदीमुळे आपल्या घरामध्ये सुख शांती तर नांदेलच, परंतु आपल्या जीवनामध्ये भरभराटसुद्धा होईल. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि शेअर करा आपल्या मित्रपरिवारांसोबत. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तिसरा दिवस अक्षय तृतीया किंवा आखजी तीजसुद्धा याला म्हटले जाते. या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य शाश्वत फळ देते असे मानले जाते. म्हणूनच याला अक्षय तृतीया किंवा आखजी असेही म्हणतात. असे मानले जाते की 12 महिन्यातील शुक्ल तृतीया शुभ असते, परंतु वैशाख महिन्यातील तृतीया हा एक स्वयंस्पष्ट शुभ काळ मानला जातो. अनेक जण वैशाख महिन्यामध्ये अक्षय तृतीया साजरी करतात. अक्षय तृतीयाच्या दिवशी शुभ कार्य केल्यामुळे त्या कामामधील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते, तसेच आपले काम मार्गी लागते. अक्षय तृतीया हा एक अतिशय शुभ मुहूर्त आहे आणि या दिवशी कोणतेही काम पंचांग न पाहता करता येते. या दिवशी लग्न, गृहप्रवेश, मुंडन, नामकरण, भूमिपूजन किंवा कुठल्याही नवीन कार्याची सुरुवात आपण या दिवशी करू शकतो. कोणतेही शुभ कार्य केलेले शुभ मानले जाते. यासोबतच या दिवशी कपडे, दागिने, घर, प्लॉट, वाहन खरेदी व नवीन कार्याची सुरुवात इत्यादी खरेदी करणे देखील आपण खूप शुभ मानले जाते. परंतु जे या मोठ्या वस्तू खरेदी करू शकत नाहीत त्यांनी निराश होऊ नये. फक्त या 5 वस्तू खरेदी करा आणि त्या घरी आणा, ज्यामुळे आपल्या घरी सुख समृद्धी तसेच माता लक्ष्मींची कृपा होईल. कापूस. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला घरी आणायची पहिली गोष्ट आहे कापूस. म्हणून सर्वप्रथम कापूस आणा. या दिवशी कापूस खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे तुमचा व्यवसाय खूप वाढीस लागतो, नोकरी व्यवसायामध्ये भरभराट होते आणि यश प्राप्ती होते. सेंधव मीठ. अक्षय तृतीयेच्या दिवशी घरी आणायची दुसरी गोष्ट म्हणजे सेंधव मीठ. असे म्हटले जाते की या दिवशी सेंधव मीठ घरी आणल्याने घरात समृद्धी येते. परंतु या दिवशी सेंधव मीठ खाऊ नका. आपल्याला ते फक्त आपल्या घरी आणून साठवण करून ठेवायचे आहे आणि त्याचा वापर योग्य वेळी करायचा आहे. तिसरी गोष्ट आहे मातीचे भांडे. अक्षय तृतीयेच्या दिवशी घरी आणण्याची तिसरी गोष्ट म्हणजेच मातीची भांडी. या दिवशी तुम्ही मातीची भांडी जसे घागर, टबलर, वाटी, दिवा इत्यादी गोष्टी आणू शकता. त्यांना सोने परवडत नाही, त्यांच्यासाठी मातीची भांडी खरेदी करणे आणि मातीची भांड्यांची जपण करणे सारखेच मानले जाते. चौथी गोष्ट जी आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी घरी आणायची आहे ती आहे पिवळी मोहरी. अक्षय तृतीयेला पिवळी मोहरी खरेदी करून घरी आणा आणि साठवण करा. म्हणजेच बार्ली किंवा पिवळी मोहरी खरेदी करणे सोने आणि चांदीसारख्या धातूच्या वस्तू खरेदी करण्याइतकेच फायदेशीर आणि फलदायक आहे. 5वी वस्तू जी आपल्याला घरी आणायची आहे ती आहे कवड्या. अक्षय तृतीयेच्या दिवशी कवडी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की देवी लक्ष्मी देखील कवडी शंखासह तुमच्या घरी येते, कारण देवीला कवडीचे शंख खूप आवडतात. या दिवशी 11 कवड्या खरेदी कराव्यात, त्या लाल कपड्यात गुंडाळव्यात आणि देवी लक्ष्मीला अर्पण कराव्यात. असे केल्याने कधीही धन संपत्तीची कमतरता भासत नाही आणि जीवनामध्ये माता लक्ष्मीची कृपा होते. तसेच आपल्या जीवनामधील सर्व अडथळे अडचणी दूर होऊन लक्ष्मीची कमतरता कमी होऊन आपल्याला योग्य ती भरभराट होते.